हॅलो एव्हरीवन, मायसेल्फ गार्गी अमोल अंधळे आणि ही माझी आई. तुझं इंट्रोडक्शन. नमस्कार, मी गायत्री अमोल अंधळे. आता तू सगळ्यांना तुझं ऑक्युपेशन सांग आणि तू करिअर काय केलंय ते सांग. मी ॲक्च्युली बाय प्रोफेशन वकील आहे. 12वी नंतर मी BSL LLBचं शिक्षण घेतलं आहे नाशिक NBT लॉ कॉलेजमधून. आणि मी काही वर्ष प्रॅक्टिस करून त्याच्यानंतर मी सारडा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज नाशिक इथे मी असिस्टंट लीगल मॅनेजर म्हणून साधारण एक 12 ते 13 वर्ष काम केलेलं आहे. आणि आता आपल्या घरात ऑलमोस्ट खूप लोक लॉयर आहेत आणि असं क्रिएटिव्ह फील्डमध्ये अजून तरी कोणीच नाहीये. आय एम द फर्स्ट वन टू डू दिस. तर मग तुम्हाला असा काय वेगळा एक्सपिरियन्स आला जेव्हा मी हे करिअर पाथ चूज करत होती ते शेअर कर. एक्सपिरियन्स ॲज म्हणजे आम्हाला ऍक्च्युली असं म्हणजे क्रिएटिव्ह फील्डमध्ये आमच्या घरात तर कोणीच नव्हतं. म्हणजे आमचं ड्रॉइंगचं पण जरा आनंदच आहे सगळ्यांचा. पण तरी सुद्धा तू जेव्हा हा निर्णय घेतला म्हणजे गार्गीनी आमच्या घरात की मला साधारण ह्या क्षेत्रात थोडा माझा कल आहे बुवा, कारण तिला लहानपणापासून तुला म्हणजे थोडंसं ड्रॉइंग वगैरे ह्याची थोडीशी आवड होती. तर मग छान जरा वेगळं वाटलं. आम्हालाही एक नवीन फील्डची आमचीही म्हणजे ओळख झाली बुवा असं, कारण आम्हाला काही ह्या फील्डबद्दल फारशी माहिती नव्हती. पण म्हणजे तुझ्यामुळेच आम्हाला ह्या फील्ड बद्दल माहिती भेटली असं म्हणायला हरकत नाही असं. आणि अशी कोणती अजून एक गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुला वाटतं की मेनली जेनझीजनी इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे? इम्प्रूव्हमेंट म्हणजे मला असं वाटतं की मुलांनी जास्त वाचलं पाहिजे. म्हणजे अगदी कुठलंही अवांतर वाचन असेल कुठलंही, पण थोडंसं जर तिकडेही लक्ष दिलं ना तर तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होईल तुमच्या ओव्हरऑल जडणघडणीमध्ये असं मला वाटतं. आताची जी जनरेशन आहे म्हणजे जेनझी जनरेशन, तर मग तुला आमच्या जेनझी जनरेशनला तुमच्या मिलेनियल्स कडून काही ऍडवाइस द्यायची असेल तर अशी काय ऍडवाइस देशील तू? ऍडवाइस द्यायची, तुम्ही ऍक्च्युली हुशारच आहात. थोडं स्मार्टनेस तुमच्यामध्ये आहे, चांगला स्मार्टनेस आहे. म्हणजे पॉझिटिव्ह वे मध्ये सांगते की यू आर व्हेरी मच स्मार्टर देन अस. म्हणजे इन कम्पॅरेटिव्ह म्हणजे आम्ही जसे होतो त्याला मी कम्पॅरेटिव्हली असं म्हणते. पण तुम्हाला ऍडवाइस एवढीच देईन की हार्डवर्क, चिकाटी ही खूप गरजेची असते कुठल्याही फील्डमध्ये आपण प्रगती करण्यासाठी आणि सस्टेन करण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये कुठे कमी पडू नका बुवा असं. त्याला कुठलाच शॉर्टकट नाहीये. म्हणजे तुम्ही हार्डवर्कलाही शॉर्टकट नाहीये, तुमची चिकाटीलाही शॉर्टकट नाहीये. पण तिथं जर तुम्ही कमी पडले तर मग अडचणी येतात, हे होतं. तर ह्या एक दोन गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या आयुष्यात आणि कंटाळा न करता परस्यू केला आपलं करिअर, तर मग काहीच अशक्य नाहीये असं मला वाटतं. आणि तुला असं काय वाटतं आमच्या जनरेशनची कोणती एक चांगली गोष्ट आहे ती पण एक सांग, आणि अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामध्ये आम्ही इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे असं वाटतं तुला ते पण सांग. चांगली गोष्ट, तुम्ही लोक खूप म्हणजे काय म्हणतात ना, नेट हे मोबाईल किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याला जर आपण पॉझिटिव्ह वे मध्ये घेतलं तर तुम्ही खूप स्मार्ट आहात त्या म्हणजे त्याच्या वापरामध्ये किंवा त्याच्या म्हणजे ते समजण्यामध्ये. तर ती चांगली गोष्ट आहे. पण त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. तुमच्या काय म्हणतात प्रोफेशनमध्ये तो एक पॉझिटिव्ह वेने जर त्याचा तुम्ही वापर केला तर ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. तुम्हाला ती समजण्याची तुमच्यामध्ये बाय बर्थ एक तुम्हाला हे दिलेलं आहे की तुम्हाला पटकन त्या गोष्टींचं आकलन होतं, समजतात. तुम्ही त्याच्यात लगेच अपडेट होता, काय नवीन आलंय, काय आता मागे पडलंय हे तुम्हाला लवकर समजतं. तर ते तुम्ही ती चांगली गोष्ट आहे बा तुमची असं मला वाटतं. जेव्हा माझ्याच बरोबरीचे मुलं सायन्स किंवा कॉमर्सच्या रिलेटेड फील्ड्समध्ये जात होते आणि मी आर्ट्स घेऊन डिझायनिंग चूज केलं, तर तेव्हा तुम्हाला असं काही इन्फिरियर नाही वाटलं का माझ्याबद्दल, किंवा तुम्हाला असं काही हे नाही वाटलं का की माझं करिअर ऑप्शन सेफ आहे की नाही कम्पॅरेटिव्हली टू अदर्स? इन्फिरियर वाटण्याचा तर काही प्रश्नच नव्हता. पण ठीक आहे की एक जशी समाजामध्ये एक सेटअप आहे बुवा की चांगले मार्क पडणं, 90, 95 एवढं मार्क पडल्यावर जर आपण आर्ट्स घेतोय तर मग
थोडंसं म्हणजे वाटतं माणसाला की कदाचित सायन्समध्ये जास्त करिअर ऑप्शन्स राहिले असते असं वाटलं एक, पण असं ते काही एवढं हे नव्हतं. आम्हाला एवढी काही इन्सिक्युरिटी वाटण्याचं काही कारण नव्हतं. कारण जेव्हा आम्ही स्वतः तुमच्या क्लासला व्हिजिट केली, तुम्ही काही दिवसाचा छोटासा एक वर्कशॉप झाला तुमचा, आणि जेव्हा म्हणजे भट सरांनी आम्हाला थोडीफार याच्याबद्दल माहिती दिली, तर आपोआप आमच्यामध्ये थोडाफार कॉन्फिडन्स आला होता. म्हणजे इन्सिक्युरिटी असं नाही, पण थोडी साशंकता होती की काय असतं काय नाही, माहिती नव्हती फील्डची वगैरे असं. पण जेव्हा हळूहळू आम्ही त्याच्यात गेलो, आम्हाला थोडीफार माहिती भेटत गेली क्लासमधून, तर तेव्हा आम्हाला आला कॉन्फिडन्स हळूहळू त्याच्याबद्दल. तर तसं काही इन्फिरियर वाटण्याचं काही कारण नव्हतं कधीच असं. सो इन दी एंड तुम्ही खुश आहे की मी हे करिअर ऑप्शन आज ऑप्ट केलेलं आहे? हो नक्कीच, आणि बेस्ट ऑफ लक तुला. तर आम्हाला आनंदच आहे. तू एक वेगळी फील्ड, उलट आपल्याही फॅमिलीमध्ये अशी फील्डमध्ये, ह्या फील्डमध्ये तू स्वतः पहिलीच आहेस जाणारी. तर आम्हाला अगदी आनंद आहे. आमच्या सगळ्या शुभेच्छा तुझ्या पाठीशी आहेत, आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. तू छान करिअर कर, कष्ट घे, आणि सरांच्या मार्गदर्शनाखाली तू ट्रेन होते. थोडंफार तू ते म्हणजे झालेले तू सगळं, त्यांनी तुला छान मार्गदर्शन केलेलं आहे. तर तू त्याप्रमाणे छान करशील असं आमची आहेच आहे, आशा आहे तुझ्याकडनं. ऑल द बेस्ट. थँक्यू. ओके. थँक्यू.